एक खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. 2 दुधासोबत कधीही आंबट वस्तू खाऊ नये, यामुळे विषबाधा होऊ शकते. कधी कधी फ्रूट सॅलड खाल्ल्यामुळेही आपल्याला उलटी आल्यासारखे होते किंवा पोटात दुखते, कारण काही आंबट फळे असतात आणि ती दुधासोबत खाल्ल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. 3 काळी मिरी घसादुखीवर चांगले काम करते. रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर काळी मिरी 1 चमचा मधात घालून हे मिश्रण खा. यानंतर थंड पाणी पिऊ नका किंवा बाहेर जाऊ नका. हा खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. 4 दात दुखी असल्यास दातामध्ये लवंग ठेवा, आराम मिळेल. 5 द्राक्षाचा रस पिल्याने तुम्ही व्हायरस आणि बॅक्टेरियापासून सुरक्षित राहू शकता. अशक्तपणा किंवा शरीरात रक्ताची कमतरता असल्यास द्राक्षाचा रस सेवन केल्याने फायदा होतो. 6 जे लोक रोज भेंडीचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो. 7 तुमचे पोट जर वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसात पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होईल. 8 आपण नेहमी असे पदार्थ खावेत जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने यांसारख्या गोष्टी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगल्या असतात. 9 हिरवी मिरची जेवणासोबत खावी, दृष्टी तीक्ष्ण होईल. 10 रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 कप पुदिन्याचा अर्क प्यायल्याने आपले पोट स्वच्छ राहते. 11 हरभरा डाळ बडीशेप मध्ये मिसळून खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. 12 श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावा, दुर्गंधी दूर होईल. 13 जर तुम्हाला डास चावला असेल आणि खाज येत असेल तर त्या भागावर साबण लावून धुवा, यामुळे खाज निघून जाईल. 14 बिट्टूची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो. 15 पोटात सूज येण्याची समस्या असल्यास रिकाम्या पोटी डाळिंब खा, सूज लवकर दूर होईल. 16 रोज गव्हाची चपाती खावी, यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते. 17 पोटात गॅस झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून रुई नाभीवर ठेवा, यामुळे गॅस निघून जाईल आणि वेदना दूर होतील. 18 टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. 19 दुधात काळे जिरे टाकून पिल्याने जखम लवकर भरते. 20 जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे, यामुळे उचकी लवकर थांबते. 21 खजूर खाल्ल्याने पाठदुखी कमी होते, पण त्याचा आहारात उपयोग उन्हाळ्यात कमी करावा. 22 भूक लागत नसेल तर कोमट पाण्यात काळी मिरी पावडर, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून घ्या, यामुळे चांगलीच भूक लागते. 23 रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या 2 बिया 1 ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मूळव्याध दूर होतो. 24 जेव्हा तुम्ही मसालेदार पदार्थांसह मासे खाता तेव्हा माशाची चव काहीशी कमी होते. या व्यतिरिक्त माशांसह खूप मसालेदार पदार्थ खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या निर्माण होऊ शकते आणि सूज येऊ शकते. 25 ज्या ठिकाणी सूज आली असेल त्या ठिकाणी विड्याचे पान चोळावे, यामुळे सूज कमी होते. 26 गरम पाण्याने कधीही आंघोळ करू नये, कारण यामुळे डोळे आणि शरीराचे स्नायू कमकुवत होतात. 27 फिश सोबत दही खाल्ल्याने गंभीर आजार होऊ शकतात. 28 कोणताही खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये दीर्घकाळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये, कारण पोटाशी संबंधित समस्यांचा धोका असतो. 29 अपचनामुळे तुमचे पोट खराब होत असेल तर आल्याचा तुकडाचा घळा, ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. 30 रात्री तुमच्या भेगा पडलेल्या टाचांना खोबरेल तेलाने मसाज करा आणि मोजे घालून झोपा. सकाळी तुम्हाला फरक दिसेल. भेगा पडलेल्या टाचांपासून मुक्त होण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.